आपल्या स्वयंपाकघरात एक असा खजिना आहे जो आपण रोज वापरतो, पण त्याचं खरं मूल्य आपल्याला क्वचितच माहीत असतं. हो, मी आल्याबद्दलच बोलतेय. चहा आणि भाजीला चव देण्यापलीकडे त्याची एक अशी गुप्त शक्ती आहे, जी आज आपण उलगडणार आहोत. चला, या प्रवासाला सुरुवात करूया. आयुर्वेदात आल्याला एक खूप खास स्थान दिलं गेलं आहे. त्याला चक्क औषधांचा राजा असं म्हणतात. जरा विचार करा, साधा दिसणारा हा मसाला म्हणजे औषधी गुणांचा खजिना आहे आणि म्हणूनच हजारो वर्षांपासून त्याला हे मानाचं स्थान मिळालं आहे. पण मग प्रश्न पडतो की या राजाचं सामर्थ्य नक्की आहे तरी काय? तो आपल्या आरोग्यासाठी असं काय करतो ज्यामुळे त्याला एवढा मोठा मान दिला जातो? चला तर मग या राजाच्या दरबारात प्रवेश करूया आणि त्याचे एक एक गुण जवळून पाहूया. सर्वात आधी आलं आपल्या रोजच्या लहान-सहान पण त्रासदायक समस्यांवर कसं काम करतं ते पाहूया. कारण मोठमोठ्या आजारांपासून संरक्षण देण्याआधी ते आपल्याला रोजच्या जगण्यात आराम देतं. या राजाच्या शक्तीचा पहिला आणि सर्वात परिचयाचा अनुभव म्हणजे सर्दी खोकल्यावरचा इलाज. हवामान थोडं बदललं की होणारी घशातली खवखव, सर्दी किंवा कफ या सगळ्यावर आलं म्हणजे एक रामबाण उपायच आहे, नाही का? आणि यासाठी एक अगदी सोपा घरगुती उपाय आहे. फक्त आल्याचा रस काढून त्यात थोडा मध मिसळायचा. बस. हा पारंपरिक उपाय खोकला आणि सर्दीमध्ये लगेच आराम देतो आणि करायलाही किती सोपा आहे. आल्याचं दुसरं महत्त्वाचं काम आहे आपल्या पचनसंस्थेवर. समजा जेवणाची इच्छा होत नसेल तर ते भूक वाढवतं आणि जेवणानंतर होणारे अपचन, गॅस किंवा पोटफुगीसारखे त्रासही कमी करतं. म्हणजे पोटाच्या जवळजवळ सर्व तक्रारींवर हे एकदम गुणकारी आहे. आणि हो, प्रवासात गाडी लागण्याचा किंवा मळमळण्याचा त्रास तर अनेकांना होतो. त्यावर आलं एक जबरदस्त औषध आहे. प्रवासाला निघण्याआधी आल्याचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवला की हा त्रास अगदी सहज टाळता येतो. आल्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते फक्त वेदना कमी करत नाही, तर वेदनेच्या मुळावर काम करतं. शरीरातल्या सुजेमुळे अनेकदा वेदना होतात आणि आलं ही सूज कमी करायला मदत करतं. त्यामुळे सांधेदुखी असो किंवा स्नायूंचं दुखणं, आराम दुहेरी मिळतो. बरं, रोजच्या त्रासांवर आराम देण्यापलीकडे आलं आपल्या आरोग्याचा एक खरा रक्षक म्हणून काम करतं. ते आपल्या शरीराला आतून मजबूत बनवून दीर्घकालीन फायदे देतं. चला पाहूया कसे. आणि इथे आल्याची खरी ताकद दिसून येते. ते एकाच वेळी कितीतरी आघाड्यांवर लढतं. हृदयासाठी रक्ताभिसरण सुधारण्यापासून ते मधुमेहींसाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यापर्यंत. एवढंच नाही तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून श्वसनाच्या आजारांमध्येही आराम देतं. खरंच एका खऱ्या रक्षकाप्रमाणेच आपलं संरक्षण करतं. आणि ह्या सगळ्यासोबतच आलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतं. ते शरीरातील चरबी जाळण्यास मदत करतं आणि आपली चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझमचा वेग वाढवतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास चालना मिळते. तर मग आतापर्यंत आपण या औषधांच्या राजाची विविध रूपं पाहिली. आता ह्या सगळ्या माहितीला एकत्र करून त्याच्या अफाट सामर्थ्याचा आढावा घेऊया. फक्त एक आकडा जो आल्याचं संपूर्ण सामर्थ्य सांगतो, 9. कमीत कमी 9 वेगवेगळ्या प्रमुख आरोग्य समस्यांवर आलं गुणकारी ठरतं. हा एकच आकडा त्याच्या अष्टपैलुत्वाची साक्षी देतो. तर सार इतकंच की आलं हे एक खरंखुरं अष्टपैलू औषध आहे. साध्या सर्दी खोकल्यापासून ते हृदय आणि मधुमेहासारख्या गंभीर गोष्टींपर्यंत आणि पचनापासून ते रोगप्रतिकारशक्तीपर्यंत शरीराच्या प्रत्येक महत्त्वाच्या कार्यामध्ये ते आपल्याला मदत करतं. आल्याचं हे सामर्थ्य पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की आपल्या स्वयंपाकघरात अशा अजून कितीतरी गोष्टी असतील ज्यांची आरोग्यदायी रहस्ये आपल्याला अजून उलगडायची आहेत. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?